मंडळी, आज आपण फणसाच्या बियांची सुकी भाजी बनवणार आहोत. तर आपण रेसिपी बघूया त्याची. फणसाच्या बियांची भाजी, आटल्या पण बोलतात त्याला. हे आपण कांदा, खोबरा, लसूण, अद्रक हे भाजून घेतलेलं आहे. त्याचं वाटण करूया आपण आता. वाटण आपला वाटून तयार झालेलं आहे. आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. बारीक जवळा घेतलेला आहे, त्याला आपण भिजत ठेवूया 10-1 मिनिटं. बारीक सुकट पण बोलतात, जवळा पण बोलतात त्याला. थोडंसं घ्यायचं, भिजत ठेवूया आता आपण पाणी टाकून. 5-10 मिनिटं भिजत ठेवायचं. फणसाच्या बिया घेतलेल्या आहेत, आटल्या पण बोलतात त्याला, आमच्या कोकणात आटल्या बोलतात. तर ह्या बिया आपण आता थोड्याशा चेचून घ्यायच्या, अशा फोडून. काहीतरी वस्तू घ्यायची अशी जड, खलबत्ता म्हणा काय म्हणा, फोडायच्या साला निघण्यासाठी. चेचून थोड्या साला काढून टाकायच्या त्याच्या. अशा प्रकारे सगळ्या आटल्या घ्यायच्या. बिया आपण अशा फोडून घेतलेल्या आहेत बघा. ओल्या असतात ना, चेचल्या असा कशांतरी अशा चेचून घ्यायच्या त्यांना, अशा फोडून घ्यायच्या. आता या पण धुवून घेऊया 2 पाण्याने. कढई तापत ठेवूया आपण तोपर्यंत. इकडे आपण कांदा कापायला घेऊया. एक कांदा घेतलेला आहे मी, बारीक करून घेऊया तो. कांदा बारीक कापून घेऊया आपण. टोमॅटो घेतलेला आहे, ते पण कापून घेऊया. कांदा बारीक घेतलेला कापून, टोमॅटो आणि लसूण ठिचून घेतलेले 5-6 लसणीच्या पाकळ्या. आता आपण तेल टाकूया. 2 चमच तेल टाकायचं. कांदा टाकून घ्यायचा. परतून घेऊया आपण लाल होईपर्यंत. लसूण पाकळ्या टाकूया नाही. टोमॅटो टाकून परतून घ्यायचा थोडा नरम होईपर्यंत. आता वाटण टाकूया आपण केलेलं, थोडंसं टाकून घ्यायचं. परतून घ्यायचं थोडं तेलावर. 1 चमचा हळद टाकूया. मसाला 3 चमचे मसाला टाकते. परतून घ्यायचा पूर्ण सगळं. आता आपण फणसाच्या बिया घालूया आतमध्ये. जवळ धुवून घेतलेला मी, 3 वेळा धुवून घेतला. आता आपण टाकूया तो आतमध्ये असं हे करून. मिक्स करायचं. पाणी होते थोडं. एक चमचा मीठ टाकलेलं. आता याच्यावर झाकण ठेवून
त्याच्यात पाणी ठेवायचं ताटात. लागलं तर आपल्याला आतमध्ये तोच पाणी ओतता येतं. आता आपण झाकण ठेवूया वरती, त्याच्यात पाणी ठेवूया. पाणी गरम झालं तोच आतमध्ये ओतता येतं आपल्याला लागलं तर. 10 मिनिटं ठेवूया आपण शिजायला. आपले आता 10 मिनिटं झालेले आहेत. बघूया आपली भाजी झाली का. शिजलं का ते बघायचं जरा हाताने चेक करून. शिजायच्या बाकी आहेत अजून. आपला हा आता गरम पाणी होता ना ताटात ठेवलेला, तोच टाकूया आतमध्ये. अजून 5-10 मिनिटं ठेवायचं. वरून परत पाणी ओतायचं. बघूया आपली आता भाजी झालेली आहे. झाली. शिजलेत का बघायच्या फक्त बिया. शिजलेले आहेत. रेडी झाली भाजी आपली. हे बघा आपली फणसाच्या बियांची भाजी तयार झालेली आहे. तर तुम्ही पण अशी रेसिपी करून बघा. आणि माझी रेसिपी आवडली असल्यास चॅनलला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.